नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या ऑनलाईन अकॅडमीमध्ये तसंच या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। आज आपण जो काही पार्ट पाहणार आहोत त्याच्यापूर्वी थोडंसं सांगावंसं वाटतं आहे की आज आपण जो मास्टर क्लासचं सुरू केलेला आहे, म्हणजे महापरीक्षेला जे प्रश्न विचारले गेले होते आणि त्यांचा जो पॅटर्न आहे तर त्या पॅटर्नचा व्यवस्थित आपल्याला समजावा किंवा तशा पद्धतीने जर प्रश्न आले तर ते आपल्याला व्यवस्थित सोडवता यावेत यासाठी आपण हा प्रोग्राम सुरू केलेला आहे। त्यातील आज आपण जो पार्ट 5 आहे तो पाहणार आहे। पण तो तत्पूर्वी मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच जणांनी जर याच्या अगोदरचे जे काही व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत की जे बेसिकचे व्हिडिओ आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अंकगणिताची बाराखडी या बॅनरखाली म्हणजे यावरती जवळपास 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी म्हणजे ह्या ज्या काही क्रिया आहेत, याचे जे काही बेसिक नियम आहेत तर हे सगळं तिथं तुम्हाला घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आणि काही जे काही व्हिडिओ बनवले आहेत, बुद्धिमापनचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या विषयाची ओळख काय आहे, त्याचं बाराखडी काय आहे आणि हे झालेले व्हिडिओ जे आपल्या ॲपमध्ये आहेत। आता 5 तारखेला म्हणजे शिक्षक दिन 5 सप्टेंबर या दिवशी आपण एक मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च केलेलं आहे। त्याच्यामध्ये हे व्हिडिओ आहेत, यूट्यूबवरती हे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते पाहून घ्या। म्हणजे तुम्हाला हे जे आत्ता सुरू आहे आणि हे तुम्हाला पट समजायला सोपं जाईल आणि मग तुम्हाला उदाहरणं फास्टमध्ये सोडवता येतील। म्हणजे हे त्यांना जास्त अधिक कळेल की ज्यांनी ते बेसिकचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। तर आता आज आपण सुरुवात करूया। जे काही वित्त विभागाचे पेपर सोडवायचं आपलं काम चालू आहे त्यामध्ये आज आपण जो मास्टर क्लास 5वा पार्ट आज आपण पाहणार आहोत, पार्ट नंबर 5। तर त्याच्यामध्ये आज आपण 10 प्रश्नांचं विश्लेषण बघूया। तर पहा, या पेपरमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे, म्हणजे हे 10-10चे टप्पे केलेले आहेत मित्रांनो। हा वित्त विभागाचा जो पेपर आहे, पेपर नंबर 2, तर याच्यामध्ये एकूण 30 प्रश्न विचारले गेले होते आणि मग या 30 प्रश्नांचं आपण 10-10चे 3 पार्ट्स तयार केलेले आहेत। त्यातला जो भाग 4था होता तो आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण त्यातलेच, म्हणजे मी जरी 1 ते 10 प्रश्न म्हणत असलो तरी प्रत्यक्ष समजा पेपर तुमच्या हाती लागला तर त्याच्यामध्ये हा प्रश्न क्रमांक 11वा असेल। म्हणजे वित्त विभाग पेपर क्रमांक 2 यामध्ये हा प्रश्न क्रमांक 11वा असेल, म्हणजे 11 ते 20 असे नंबर असतील। पण आता आपण इथं ह्याचे 10चाच एक लॉट केल्यामुळं त्याला मी क्वेश्चन नंबर 1 असं म्हणतोय। तर पाहूया क्वेश्चन नंबर 1 काय आहे। तर प्रश्न आपल्याला दिला आहे, 83 व 84 यांच्या वर्गादरम्यान येणाऱ्या संख्या किती, असा प्रश्न दिलेला आहे। तर आता त्याचे पर्याय मी लिहितो। 83 व 84 असं दिलेलं आहे। 83 व 84 यांच्या वर्गादरम्यान येणाऱ्या संख्या किती, असा प्रश्न विचारला आहे। तर त्यांनी पहिला पर्याय दिला आहे 150, पर्याय नंबर 2 दिला आहे 172 आणि पर्याय नंबर 3 दिला आहे 166 आणि पर्याय नंबर 4 दिला होता 148। तर आता आपल्याला विचारले की 83 आणि 84 यांच्या वर्गादरम्यानच्या संख्या, म्हणजे साहजिकच आहे की आपल्याला 83चा वर्ग केला पाहिजे, आपल्याला 84चा वर्ग केला पाहिजे आणि मग त्या 84च्या वर्गामधून 84 ही मोठी संख्या आहे, म्हणजे 84चा वर्ग निश्चितच ह्याच्यापेक्षा मोठा असेल, 83च्या वर्गापेक्षा मोठा असेल। तर 84ची वर्ग जो काय असेल त्याच्यामधून आपल्याला 83चा वर्ग वजा करून, म्हणजे त्याच्यामध्ये किती संख्या आहेत, दरम्यान किती संख्या आहेत वर्गादरम्यान, त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत। तर मी आता तुम्हाला फक्त पद्धत सांगणार आहे आणि मग लगेच आपण शॉर्टकट पाहणार आहोत की अशा वेळेला काय करायचं। हा एक तुम्हाला मी फास्टमध्ये त्याचा फास्ट ट्रॅक पद्धत ज्याला आपण म्हणतो तर ती पद्धत आपण शिकायची आहे लगेच। मग असं दुसरं उदाहरण आलं, तुम्हाला समजा हे आकडे बदलून दिले तरी पण तुम्हाला पटकन उत्तर काढता यावं यासाठी मी तुम्हाला त्याचं टेक्निक जे काय असतं शॉर्टकट ते पण मी सांगणार आहे। पण तत्पूर्वी समजा जर आपण 84चा वर्ग केला तर तो असा होईल, म्हणजे कसा होईल, तर डायरेक्ट तुम्हाला वर्ग जर करायचा असेल तर आपण असं करतो। पहा, 2-3 पद्धती आहेत, इथं आपण एकाचाच फॉलो घेऊया। म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करा, 4 चौक 1606 ह्याच्या एक बाजूला घ्या, परत या दोघांचा म्हणजे ह्या दोघांचाच गुणाकार करा, 8 चौक 32, त्या 32चे दुप्पट करा, 32 जुने 64, 64 तो हातच्या 1 65, 65 असे 5 ह्याच्याला आले 6 आणि 88 64, 64 आणि 6 70, म्हणजे 84चा वर्ग होतो 70 56, हा त्याचा वर्ग झाला। तसाच आपण जर 83चा केला, 83 गुणिले 83
तरी तिथेही तेच करायचं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 ची दुप्पट करायची, 27 ची दुप्पट केली 54, 54 4 आणि हाच्याला आले 5, 8 8 64, सॉरी आपण 83चा वर्ग परत करूया. 83चा वर्ग मी परत करतो पहा. तर 83 गुणिले 83 आपल्याला करायचं आहे पहा. तर आपण काय करतो अगोदर ह्या 3 3चा गुणाकार म्हणजे किती येणार आहे 3 त्रिक 9. परत इकडं 8 गुणिले 3 करायचं आपल्याला म्हणजे 8 त्रिक 24, 24 असे 8 त्रिक 24 आणि 24ची दुप्पट. लक्षात येते 24ची दुप्पट 24 जुने 48, 48 असे 8 हाच्याला आले 4, 8 8 64 आणि 4 68 म्हणजे 68 म्हणजे 68 8 9 हा त्याचा वर्ग आहे, हा याचा वर्ग आहे. आता हे तुम्हाला मी समजावून द्यायला लागलोय, फक्त लक्षात घ्या. या पद्धतीने करायचंच नाही आपल्याला, अजिबात वेळ घालवायचा नाही. हां आतापर्यंत कधीच उत्तर निघालं असतं म्हणजे 5 सेकंदात त्याचं उत्तर निघतं आहे. मी तुम्हाला फक्त त्याचं टेक्निक सांगणार आहे, लक्षात घ्या. हां तर मग आता आपल्याला दरम्यानच्या संख्या या दोघांच्या मधल्या संख्या काढायच्या आपल्याला आणि म्हणून दरम्यानच्या संख्याबरोबर आपल्याकडे सूत्र आहे. दरम्यानच्या संख्याबरोबर दरम्यान संख्या बरोबर सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या. आता इथं वर्ग असल्यामुळं आता आपलं दरम्यानच्या नैसर्गिक संख्याचं सूत्र आहे अधिक 1, पण इथं आपल्याला घ्यावं लागतं वजा 1. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे तर 70 56 वजा 68 8 9. आता ही आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग आता करूया वजाबाकी. मी करतो 16मधून म्हणजे 6मधून 9 जात नाही म्हणजे 16तून 9 गेले 7, हाच्या परत केला 8 आणि 1 9 झालं आणि 5मधून 9 जात नाही 15तून 9 गेले म्हणजे 6, हाच्या परत केला म्हणजे 7मधून 6 गेले 1 म्हणजे 167 हे येईल. पण यातून आपल्याला 1 वजा करावं लागेल कारण दरम्यानच्या संख्या आहेत. नेहमी असं करताना म्हणजे वर्गादरम्यान जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्यांची वजाबाकी केल्यानंतर त्यातून 1 वजा करायचं म्हणजे ह्याचं उत्तर येतं 166. पण हे सगळं करण्यापेक्षा म्हणजे ही तुम्हाला मी पद्धत फक्त दाखवली, फक्त समजून घ्या की तुम्हाला मी वर्ग वगैरे करण्यासाठी हे दाखवलं होतं. परंतु असं नाही करायचं उदाहरण. कारण का तर त्यांनीसुद्धा आपल्याला असं उदाहरण दिलेलं असतं की त्याला काहीतरी टॅक्ट असते, काहीतरी टेक्निक असतं आणि ते जर विद्यार्थ्याला माहीत असेल, जे स्मार्ट मुलं असतात ना त्यांना हे बारकावे माहीत असतात. आणि मग ज्यांना बारकावे माहीत आहेत मग तीच मुलं वेळेत पेपर सोडवतात, सगळे प्रश्न कवर करतात आणि चांगले गुण मिळवतात आणि मग व्यवस्थितरित्या यशस्वी होतात. पण त्यासाठी आपल्याला असं बारकाईनं सगळं काम करणं हे महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी सगळ्या टेक्निक्स सगळे शॉर्टकट्स हे माहीत असावे लागतात. पण ते सगळं येण्यासाठी बेसिक जो भाग असतो गणिताचा तो मात्र आपल्याला परफेक्ट असावा लागतो. तर याला शॉर्टकट असायला लक्षात ठेवा. जर का संख्या सलग असतील, 2 संख्या सलग असतील, सलगचा अर्थ तुम्हाला समजतो म्हणजे क्रमानं सलग म्हणजे 3 4 सलग आहे, 83 84 सलग आहे, 83 84 सलग संख्या आहेत. जर यांच्या वर्गादरम्यान किती संख्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर सरळ काय करायचं, याच दोघांची बेरीज करायची. वर्ग करून वेळ घालवायचा नाही, सरळ सरळ बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 8 आणि 8 16 आणि त्याच्यामधून 1 वजा करा. तुमचं उत्तर असेल 166. तुम्ही कोणत्याही 2 सलग संख्या घेतल्या आणि त्याच्या वर्गादरम्यान किती संख्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर वर्ग न करता वेळ न घालवता दिलेल्या संख्यांची सरळ बेरीज करणे आणि त्याच्यातून 1 वजा करणे. आता 1 वजा का करणे हे बेसिकमध्ये मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये ते मी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे मी इथं त्याचा जास्त वेळ घालवणार नाही. तर तरी पण ज्यांना काही शंका असेल, ज्या विद्यार्थ्यांना वाटलं किंवा सर असं का आलं किंवा हा नियम बरोबर आहे का किंवा त्यांनी काही प्रयोग केला आणि काही शंका आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचं तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. म्हणजे आपल्याला इथं थोडासा वेळ वाचेल. त्यानंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 2 तो काय आहे. तर तो प्रश्न असा आहे, मी बोर्डवरती लिहितोय तो प्रश्न. तर पहा प्रश्न असा आहे, बोर्डवरती प्रश्न लिहितोय. हां तर प्रश्न असा आहे बा,
3.3/7 3.3/7 अधिक 1.1/14 अधिक 1.1/14 आणि त्याला भागिले 7.1/2 भागिले 7.1/2 आणि शेवटी आहे -3/7 बरोबर प्रश्नचिन्ह. मी त्याने असा प्रश्न विचारला की याचं उत्तर काय. म्हणजे ही आपल्याला एक पदावली दिलेली आहे, इथं बेरीज आहे, भागाकार आहे आणि वजाबाकी आहे. म्हणजे 3 क्रिया आपल्याला बेरीज, भागाकार आणि वजाबाकी ह्या 3 क्रिया आपल्याला एकत्रित करायच्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आपण पहिला मान हा भागाकाराचा देतो, म्हणजे पहिला भागाकार करायचा असतो अशा पदावलीमध्ये, नंतर गुणाकार आणि मग बेरीज वजाबाकी हे शेवटी करायचं असतं. परंतु हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत तर याचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर हे पहिलं करावं लागेल. आणि हे कसं करता हे बेसिकमध्ये घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे त्याने ते बेसिकचे व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल. तर मग आता बघूया, ह्या दोघांचा गुणाकार असतो 7×21 आणि 21 आणि 3 म्हणजे 21 आणि 3 24 म्हणजे 24/7 हे झालं याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. तर याचं केलं 14×1 = 14, 14 आणि 1 = 15 म्हणजे 15/14 भागिले आहे तसं ठेवतोय मी. आता इथं मी करून घेतो 7×2 = 14, 14 आणि 1 = 15 म्हणजे 15/2 आणि वजा हे 3/7 हे काय आपल्याला व्यवहारी अपूर्णांकातच दिलेलं आहे, त्यामुळे काही हे बदलायची गरज नाही. आता पहिला मान जो असतो तो हा भागाकाराचा आहे आणि म्हणून मी पहिला भागाकार करून घेतो. म्हणजे 24/7 अधिक हे 15/4 14 तसंच आहे. आता भागिलेला भागिले हे आहे म्हणजे हे गुणिले केल्यावर ते उलटं होतं, उलटून गुणिले होतं म्हणजे हे 2 वरती जाईल आणि हे 15 खाली येईल आणि मग पुढचं जे आहे -3/7 हे तसंच असेल. मग आता हे 15 निघून जाईल कारण गुणाकार आहे, 2नी भाग बसेल, 2×2 = 14 म्हणजे आपल्याला मिळेल हे 24/7 तसंच अधिक इथं मिळालं वरती काय राहत नाही म्हणजे 1 आहे आणि खाली आहे 7 आणि वजा 3/7. आता आपल्याला फक्त बेरीज वजाबाकी करायची आहे आणि जेव्हा छेद समान असतो तेव्हा फक्त अंशालाच जी काही क्रिया असेल ती करायची असते. छेद एकदाच येतो आणि त्या नियमानं आपल्याला मिळेल 24 अधिक 1 वजा 3 भागिले 7. मग आता 24 आणि 1 = 25 आणि 25मधून 24 आणि 1 = 25 झाले, 25मधून 3 गेले, 25मधून 3 गेले 22 म्हणजे 22/7. हे जरी आपलं उत्तर आलं असलं तरीसुद्धा पुढं जाऊन त्यांनी काय केले तर उत्तर देताना सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर दिलं असेल तर आपल्याला तसं काढावं लागेल. आता मी पर्यायाकडे नजर मारतो. तर पहिला पर्याय दिला होता 3, दुसरा दिला होता 6/7, तिसरा दिला होता 3.1/7 आणि चौथा पर्याय दिला होता 21/37. मग आता जर मी ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 7नं 22ला जवळचा भाग बसतो, 7×3 = 21 आणि मग 22मधून 21 गेले म्हणजे 1 राहिले म्हणजे 1/7 हे आहे तुमचं फायनल उत्तर. तो दिला होता पर्याय नंबर 3. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पर्याय दिले म्हणजे जसं पर्याय दिलेले असतील त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याचं उत्तर तयार करावं लागतं. म्हणजे हे जर पर्याय दिला असता तर हेच उत्तर होतं अशा पद्धतीनं. आता त्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 3मध्ये. तर लेखी प्रश्न आहे. प्रश्न मी वाचण्यापूर्वी फळा रिकामा करतो, म्हणजे प्रश्न वाचतो, प्रश्न समजून घेऊयात आणि मग आपण सोडूयात. अशा पद्धतीचे प्रश्न फार लवकर सुटतात. फक्त प्रश्न समजावे लागतात, काही बेसिक गोष्टी माहीत असाव्या लागतात आणि मग ही मात्र मग आपल्याला हुकमी मार्क्स मिळतात. तर प्रश्न काय दिला आहे पहा, मी प्रश्न वाचतो आहे. तर प्रश्न असा आहे, रमेशने एक मोटरसायकल 1,25,000 रुपयाला विकत घेतली. म्हणजे 1,00,000 रमेश आहे, त्या नावाशी आपल्याला देणं घेणं नाही आहे, पण रमेशनं एक मोटरसायकल 1,25,000 1,25,000 रुपयाला खरेदी केलेली आहे. म्हणजे विकत घेतली म्हणजे खरेदी केली. पुढे आहे आणि त्याच्या भागावर 15,000 रुपये खर्च केले. त्याने जर ती मोटरसायकल 1,61,000 रुपयांना विकली तर
त्याला होणाऱ्या नफ्याची टक्केवारी किती, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न समजून घ्या. एवढ्या किमतीला त्यानं मोटरसायकल घेतलेली आहे, त्याच्या भागावरती त्यानं जो खर्च केला आहे, हां, तो खर्च आहे, ही त्याची किंमत होती, त्यानं ती दिलेली, ही किंमत त्यानं भरली, म्हणजे खरेदी केली, ती विकत घेतली म्हणजे खरेदी केली, आणि त्याच्यावर त्यानं खर्च केला त्या गाडीवरती, आणि तो किती केला, तर तो 15,000 रुपये केला. म्हणजे ते 15,000 रुपये आपण याच्यामध्ये मिळवणार, म्हणजे 15,000 मिळवले म्हणजे 1 2 3 15,000, म्हणजे एकूण त्याला जी गाडी मिळाली त्याला किती खर्च आला, तीच म्हणजे त्याची एकूण खरेदीची किंमत असेल ना. आणि म्हणून तो खर्च आहे 0 0 0 5 आणि 5 10 शून्य, हा चलाने 1 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 1 1, म्हणजे 1,40,000 रुपये त्याला खर्च आलेला आहे ती गाडी खरेदी करण्यासाठी. समजलं इथं पर्यंत. म्हणजे दिलेल्या माहितीवरून आपण त्याच्या खरेदीची किंमत काढली, कारण त्यानं 1.25 लाखाला मोटरसायकल घेतली, त्यानंतर त्या मोटरसायकलला 15,000 रुपये खर्च केले, म्हणजे भागावरती केले, म्हणजे काही रिपेअरिंग केलं असेल, डागडुजी केली असेल वगैरे वगैरे, आणि मग ती त्याने विकली. आता विकली केवढ्याला, तर त्यांनी सांगितलेलं आहे की 1,61,000 रुपयाला विकली. 1 लाख म्हणजे विकली, ही विक्रीची किंमत आहे. विक्री केली त्यानं त्या गाडीची, ती केली 1,61,000 रुपयाला विकली. आणि मग आपल्याला प्रश्न विचारला, म्हणजे त्यानं 1,61,000 रुपयांना विकली, तर त्याला होणाऱ्या नफ्याची टक्केवारी किती, म्हणजे त्याला शेकडा किती नफा झाला, असा प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. मग आता काय आपल्याला फक्त काढायचं. आता माहिती आहे खरेदी केवढ्याला केली आणि विक्री केवढ्याला केली आपल्याला माहीत आहे. मग आता मी काय करतोय पहा, ही खरेदीची किंमत मी ते घेतो बघा, 1,40,000 1,40,000 रुपये खरेदी. ज्या वेळेला या किमतीला तो खरेदी करतो त्याला तो एवढ्याला विकतो, म्हणजे 1,61,000 रुपये विक्री, म्हणजे विक्री असं लिहितो मी. समजावं मग मला काढायचा शेकडा नफा किती झाला. मग जर का 100, आता शेकडा नफ्याचा अर्थ झाला 100 आला किती, मग जर का 100 रुपये खरेदी असती तर विक्री किती असती. मग विक्री मला माहीत नाही, तेच तर मला शोधायचं आहे. म्हणजे विक्री मी मांडली 100 झालं. आता माझं उदाहरण संपलं, फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. मग करतो, म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल, म्हणजे पायरी मांडतो तरी पण तुम्हाला समजावं म्हणून. म्हणजे 100 गुणिले 1,40,000 बरोबर ह्याचा गुणाकार तिकडं होईल, म्हणजे 1,61,000 गुणिले 100. आणि मग मला आता एकची किंमत काढायची आहे, म्हणजे हे 1,40,000 तिकडं जाईल, भागिले होईल, म्हणजे मला उत्तर मिळेल x बरोबर मला मिळेल 1,61,000 गुणिले 100 भागिले 1,40,000. 1,40,000 संपलं. आता मला फक्त डायरेक्ट एकची किंमत मिळेल. मग मी कॅल्क्युलेशन करतोय, तर या 2 शून्याला ह्या 2 शून्य घालवतो, या 2 शून्याला या 2 शून्य घालवतो. आता हिथं आहे 161 आणि हिथं आहे 14. आता मी भाग लावतो, 7नी भाग लावतो बघा, 7 दुणे 14. इथं मी 7नं भाग लावतो, 7 दुणे 14, 16तून 14 गेले, 2 राहिले, 21 झाले, 7 त्रिक 21 म्हणजे 23 आलं. मग 23 गुणिले अजून 10 आहे ना इथं, नाही का, म्हणजे 230 भागिले 2 असं आहे. म्हणजे x बरोबर 230 भागिले 2. परत मी 2नी भाग लावला, बेके बेहा हां, राहिले 1 10 झाले आणि 2 पंचे 10. म्हणजे जर माझी 100 रुपयाची कार ती मोटरसायकल जर असती तर ती 115 रुपयाला जर मी विकली तर मग मला किती नफा झाला, 15 रुपये जादा मिळाले, नाही का. म्हणजे 100ची 115ला विकावी लागेल, याचा अर्थ मला 15% नफा झाला. म्हणजे याचं उत्तर असेल 15% नफा झाला. म्हणजे रमेशला या व्यवहारामध्ये 15% नफा झाला, असे उदाहरण होतं. पर्याय वाचून दाखवतो तुम्हाला मी. तर पर्याय दिले होते. पहिला पर्याय दिला होता 12%, दुसरा पर्याय दिला होता 15%, तिसरा पर्याय दिला होता 16% आणि चौथा पर्याय दिला होता 18%. तर याचं उत्तर आहे 15%, पर्याय क्रमांक 2. आता पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न कसा आहे पहा. सरळ रूप द्या असा प्रश्न दिला आहे. सोपे रूप द्या, सरळ रूप द्या, लघु रूप द्या, संक्षिप्त रूप द्या, असे अनेक नावानं हाच प्रश्न विचारतात. म्हणजे तो लहानात लहान फक्त करायचं. कारण याच्या अगोदरचा जो काय पाठ होता त्याच्यामध्ये जो प्रश्न आपण पाहिला होता त्यामध्ये एक प्रश्न होता, हां, तो लहानात लहान कसा लिहिता येईल असं विचारलं होतं. म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे. तर इथे विचारले सरळ रूप द्या.
मग आता सरळ रूप द्या. तो प्रश्न काय पहा, काही नाही, 720 भागिले 72 असं दिलेलं आहे. 720 भागिले 72 याला सरळ रूप द्या. सरळ रूप द्या म्हणजे जो भाग लागत असेल समान संख्येने जो भाग लावून त्याला सोपं करायचं आपल्याला. अहो काय आता इथं भाग बघायचा आहे, खाली 72 आहे, वर 720 आहे, 72 एके 72 आणि ही शून्य आहे तशी दिली म्हणजे माझं उत्तर आहे 10/1 किंवा 10. कारण छेद 1 दिला नाही दिला तर चालतं. म्हणजे ह्याचे पर्याय होते, पहिला पर्याय होता 10/1, दुसरा होता 10/2, तिसरा होता 72/2 आणि चौथा होता 720/27. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 10/1 असा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. आता हा प्रश्न आपण करूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न वाचतोय मी, थोडं समजून घ्या. जर वायच्या 61% 100 असतील, मी नोट करतो काही माहिती आणि मग परत एकदा प्रश्न वाचतो म्हणजे तुम्हाला प्रश्न समजेल आणि प्रश्न समजला तर मग सोडवलं कसं आणि उत्तर आलं कसं हे तुमच्या लक्षात येईल. मग आता बघूया. त्यांनी सांगितलं प्रश्नामध्ये की वायच्या 61% 100 आहे. म्हणजे बघा वायच्या 61% म्हणजे 100 मी लिहिलं फक्त. आणि झेडच्या वाय टक्के 150. झेडच्या वाय टक्के म्हणजे 150. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे असतील तर एक्स आणि झेड मधील संबंध स्पष्ट करा. तर एक्स व झेड यामधील संबंध स्पष्ट करा असा प्रश्न दिलेला आहे. संबंध स्पष्ट करा. प्रश्न समजून घ्या. परत एकदा वाचतो पहा काय दिलंय. जर वायच्या 61% 100 असतील आणि झेडच्या वाय टक्के 150 असतील तर एक्स आणि झेड मधील संबंध स्पष्ट करा असा प्रश्न दिलेला आहे. आता याचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपण उत्तर काढल्यानंतर बघूयात. उत्तर काढूया मग मी पर्याय तुम्हाला वाचून दाखवतो. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. आता काही नाही, आपल्याला माहिती आहे की च्या शब्द आला, चा ची चे हे जर शब्द गणितामध्ये आले तर तिथं गुणाकार असतो हे आपल्याला माहीत आहे. आणि मग आता ह्याचं आपण करूया. वायच्या 61% म्हणजे वाय गुणिले एक्स छेद 100. कारण टक्के या चिन्हाचा अर्थ असतो छेद 100. टक्के चिन्ह काढून टाकायचं आणि छेद 100 करायचा म्हणजे ते झालं टक्केमध्ये रूपांतर आणि ह्याची किंमत येते म्हणून सांगितले 100. मग मी आहे तसं लिहिले, फक्त मी आपल्या गणिती भाषेमध्ये लिहिलेलं आहे वाय गुणिले एक्स छेद 100 बरोबर त्यांनी दिलेलं आहे 100. मग आता मी काय करतो तर इथं हे वाय तसंच ठेवतो आणि हे सगळं तिकडं नेतो म्हणजे वाय बरोबर मला मिळेल हे 100 वर जाईल आणि हे एक्स पण खाली येईल म्हणजे तुम्हाला मिळेल. हे जर एक्स तिकडं नेलं हे 100 वर गेलं तर वर गेले बघा असं झालं 10,000 आणि एक्स आलं ते खाली आलं म्हणजे 10,000/x ह्याला मी 1 नाव. तुम्ही कसंही सोडू शकता, फक्त नियमाने जायचं. मग आता दुसरं समीकरण आपण करूया. हे झालं पहिल्या माहितीवरून. आता दुसरी माहिती दिली होती झेडच्या वाय टक्के म्हणजे झेड गुणिले वाय छेद 100 आणि ह्याची किंमत त्यांनी सांगितली 150 येते. चालेल. आता ह्याच्यावरून मी काय करतो पुन्हा मी वायचीच किंमत काढतो कारण मला एक्स आणि झेडमधला संबंध ठरवायचा आहे ना. मग बघा मग मी काय करतो हे वाय इथंच ठेवतो मग हे 100 तिकडं नेतो झेड पण तिकडं नेतो म्हणजे बघा मी वाय इथंच ठेवलं वाय बरोबर हे 150 तिकडंच आहे हे 100 या बाजूचं मी त्या बाजूला घेऊन चाललो आहे म्हणजे हे इथे छेदाला आहे ते तिकडं अंशाला जाईल म्हणजे वरती जाईल आणि हे झेड जे होतं हे इथं अंशाला आहे म्हणजे झेड जरा सरळ लिहितो झेड अंशाला आहे ते तिकडं छेदाला जाईल म्हणजे बघा हे गेलं छेदाला गेलं. आता मला काय करायचं आहे तर त्यांनी मला विचारले इथं पण वायची किंमत आहे इथं पण मी वायची किंमत काढलेली आहे. समीकरण नंबर 2 मी ह्याला नाव देतो आणि मग आता ही पण वायची किंमत ती पण वायची किंमत म्हणजे 1 आणि 2 समानच आहे. हां आणि म्हणून मी काय करतो 1 व 2 वरून डायरेक्ट लिहितो 10,000/x बरोबर इथं आहे. आता 15 म्हणजे 150 वरती पुन्हा ह्या 2 शून्य आहेत तुम्ही सुट्ट लिहा किंवा ते शून्यावरती द्या म्हणजे तुम्ही 2 शून्यावरती दिल्या तरी ते 15,000 होईल आणि 15,000/छेद असा आहे. आता मला संबंध काढायचा आहे एक्स आणि झेडचा. आता मी काय करतो तर काय नाही करत मी ही झेड इकडे घेतो एक्स तिकडे घेतो सरळ करतो म्हणजे आता जर झेड इकडे घेतलं तर होईल 10,000 झेड बरोबर 15,000x आणि मग आता मला हा संबंधच काढायचा आहे ना. मग संबंध काढायचा आहे तर मी आता ह्याला भाग लावून सोपं करतो. ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य घालवतो. आता 5 भाग बसतो म्हणजे 5 दुणे 10 आणि 5 त्रिक 15 म्हणजे इथं मला मिळालं 2 झेड आणि इकडं मला मिळालं 3 5 त्रिक 15 आहे 3x म्हणजे
त्या दोघांमध्ये हा संबंध आहे 2z बरोबर 3x किंवा 3x बरोबर 2z. कुठली बाजू पहिली वाचा, दोन्ही किमती समानच आहेत का, मध्ये बरोबर चिन्ह आहे. आणि मग आता बघूया त्यांनी पर्याय काय दिले होते. तर पहिला नंबर पर्याय दिला होता z बरोबर 3/4x. पर्याय लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय फरक आहे. मी इथं पर्याय लिहितो बघा. पहिला पर्याय दिला होता, पर्याय नंबर 1 असा दिला होता की z बरोबर 3/4x असा पर्याय दिला होता. पर्याय नंबर 2 दिला आहे, तर तो दिला त्यांनी x बरोबर 3/2z, x बरोबर 3/2 कंसाच्या बाहेर z. आणि पर्याय नंबर 3 दिला होता 2z बरोबर 3x, 2z बरोबर 3x. आणि पर्याय नंबर 4 तो दिला होता z बरोबर 3x, z बरोबर 3x. त्याचं उत्तरच आपण काढलेलं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येते की कुठला पर्याय बरोबर आहे. तर तो पर्याय नंबर 3 जो आहे तो पर्याय बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे 2z बरोबर 3x. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय नंबर 3. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हा तोंडी प्रश्न आहे, पण जरी तोंडी दिसत असला तरी तो मांडून सोडवायचा, कारण तो फसवा आहे. कारण साधी बेरीजच विचारली त्यांनी. तर पहा, मी बेरीज करतो पटकन, प्रश्न मांडतो अगोदर. प्रश्न असा दिला आहे 999 अधिक 99 अधिक 9999 असा प्रश्न दिला. म्हणजे बेरजेचा प्रश्न आहे. फक्त एकच संख्या आहे ती, 9 एकच अंक वापरून एक 2 अंकी, एक 3 अंकी आणि एक 4 अंकी संख्या तयार केली आणि त्याची बेरीज विचारली. तर मांडतो बघा. प्रश्न काय आहे, 9999 म्हणजे 4 वेळा 9, त्यानंतर 999 आणि त्यानंतर आहे 99. आता फक्त आपल्याला याची बेरीज करायची आहे. काय बेरीज करून घेऊ आपण. 9 त्रिक 27 असे 7, हा 4 आले 2, पुन्हा 9 त्रिक 27, 27 आणि हे 2 29, पुन्हा हा 4 आले 2, 9 आणि 9 म्हणजे 9 दुनी 18, 18 आणि 2 20, हा 4 आले 2 आणि 9 आणि 2 11. म्हणजे याचं उत्तर आहे 11097. याचे पर्याय दिले होते त्यांनी. पर्याय पहिला दिला होता 11097, हेच उत्तर आहे पर्याय नंबर 1. दुसरा दिला होता त्यांनी 1997, तिसरा दिला होता 1097 आणि चौथा पर्याय दिला होता 11187. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आता हा प्रश्न काय पहा. प्रश्न लिहितो बोर्डवरती, -5चा वर्ग. प्रश्न लिहितो मी, -5चा वर्ग, 5चा वर्ग गुणिले, ह्याला कंस आहे म्हणजे असं आहे ते, -5 कंसाचा वर्ग असं दिलं आहे, गुणिले -3/7 कंसाचा वर्ग ची किंमत काय असेल असा प्रश्न झाला आहे. म्हणजे -5चा वर्ग गुणिले -3/7चा वर्ग ची किंमत काय असेल. तर आपल्याला माहीत आहे की कोणत्याही वजा संख्येचा वर्ग हा धन येतो, कारण वजा गुणिले वजा हा गुणाकार धन येतो. त्यामुळं 5चा फक्त वर्ग करायचा 25 आणि ते 25 येणार आहे ते धन 25च असणार आहे. आणि त्याला परत गुणिले आहे, तो आहे -3/7चा वर्ग. आता -3/7चा वर्ग जो आहे तो आता अधिकच येणार आहे, कारण वजाचा वर्ग अधिक येतो आपल्याला माहिती आहे. पण जर अंश आणि छेद असेल तर वर्ग करताना अंशाचा वर्ग अंशस्थानी करायचा, छेदाचा वर्ग छेदस्थानी करायचा. म्हणजे 3चा वर्ग होईल वर 9 आणि 7चा वर्ग होईल 7×7 49. आता फक्त आपल्याला ही काय करायची आहे, तर हा गुणाकार करायचा आहे. मग गुणाकारामध्ये तिरकस काय गेलं तर आपण घालवतो, भाग लावतो, इथं काही जात नाही. म्हणजे आपल्याला सरळ गुणाकार करावा लागेल, अंशाचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 25×9 250 आणि 49 1 49च म्हणजे आपलं फायनल उत्तर आहे 225/49. त्याचे पर्याय त्यांनी दिले होते. पहिला पर्याय दिला होता -225/49, पण हे उत्तर चुकीचं आहे कारण हे ऋणमध्ये आहे. त्यानंतर पर्याय नंबर 2 दिला होता 225/49, हे बरोबर उत्तर, पर्याय नंबर 2 बरोबर. आणि तिसरा पर्याय दिला होता 45/49 आणि चौथा पर्याय दिला होता 75/49. तर यातलं पर्याय 2 हे उत्तर बरोबर आहे. आता त्यानंतर प्रश्न दिला आहे पहा. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. मी प्रश्न वाचतो, बोर्डवरती लिहितो आणि मग पाहूयात की कसा सोडवायचा. तर खाली दिलेल्या समीकरणाकडे पहा असं प्रश्नातच लिहिले बरं का. काय दिलं आहे, खाली दिलेल्या समीकरणाकडे पहा
असा प्रश्न दिला आहे. आता मग समीकरण दिलं आहे, मी समीकरण लिहितोय बोर्डवर. तर पहा समीकरण काय दिलं आहे. तर समीकरण दिलं आहे 48 म्हणजे 48 गुणिले 999 म्हणजे 4848 गुणिले 999 बरोबर 484 3152. 484 3152 म्हणजे हा त्यांचा गुणाकार आहे, त्यांनी करून दिला आहे, आपल्याला नाही विचारला तो गुणाकार, हे दिलेलं आहे समीकरण. याच्याकडे पहा म्हणतायत. आणि प्रश्न आता असा विचारला म्हणजे कसा प्रश्नाचा पॅटर्न बदलतो लक्षात घ्या. तर प्रश्न असा विचारला आहे कोणते समीकरण, तर खालीलपैकी कोणते समीकरण म्हणजे कोणते समीकरण मी लिहितो इथं, कोणते समीकरण हे काय आहे तर 12 गुणिले 333 च्या समान आहे असा प्रश्न विचारला. पहा कदाचित बऱ्याच जणांना हा प्रश्न नवीन असेल, ज्यांनी महापरीक्षा दिली असेल किंवा तो पेपर सोडवला असेल. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसली तर तो पेपर कदाचित सोडवला असेल किंवा पाहिला असेल, तर त्यांच्यात थोडासा ओळखीचा प्रश्न असेल. पण इतरांना तो प्रश्न नवीन असेल, कारण हा महापरीक्षेतला पॅटर्न आहे. म्हणजे इथं कसा प्रश्न दिला पहा, त्यांनी सांगितलं की या समीकरणाकडे पहा म्हणजे हे दिलेलं समीकरण याच्याकडे पहा आणि कोणते समीकरण याच्याशी समान आहे. मग आता समीकरण खाली दिलेली आहेत ती आपल्याला विचारात घ्यावी लागतील, तर मी आता त्याचे पर्याय लिहितोय आणि मग त्यातला आपल्याला योग्य समीकरण निवडायचं आहे की ते याच्याशी समान असेल. मग मी आता पर्याय लिहितो. पर्याय नंबर 1 त्याने दिला होता, मी इथं लिहितोय पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 दिला आहे 48 43 152 48 43 152 भागिले 12. पर्याय नंबर 2 दिला आहे 48 43 152 गुणिले 12. पर्याय नंबर 3 दिला आहे 48 43 152 आणि त्याला दिले भागिले 4 आणि पर्याय नंबर 4 दिला आहे 48 43 152 आणि त्याला गुणिले म्हणजे पर्याय दिला आहे भागिले 3. पर्यायाकडे पाहता प्रश्न समजून घ्या. पुन्हा एकदा मी प्रश्न समजावून देतो. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की या समीकरणाकडे पहा म्हणजे ही दिलेली किंमत, जर तुम्ही ह्यांचा गुणाकार केला तर तो तेवढाच येईल, आपल्याला करत बसायची गरज नाही, त्यांनी दिलेलाच आहे तो. जरी नाही आला तरी त्यांनी तो दिला आहे म्हणजे तो ग्राह्य. म्हणजे 4848 गुणिले 999 केल्यानंतर हे जे काही उत्तर आलेलं आहे म्हणजे 48,43,152. तर हे उत्तर त्याने दिलेलं आहे, हे समीकरण दिलेलं आहे. आणि मग तर 12 म्हणजे 1212 गुणिले 333 याच्याशी समान असणारा यातला पर्याय कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग जर आता आपण सोडवायचं म्हटलं तर तुम्हाला मग ह्याचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे किती मोठं गणित होईल बघा. नुसतं मी तुम्हाला ओळख करून देतोय, आता सोडवायचं नाही, आपण त्या पद्धतीनं सोडवायचं नाही. तुम्हाला मी याचा शॉर्टकट दाखवतोय. पण समजा जर आपल्याला हे शॉर्टकट नाही लक्षात आला, उदाहरण आपण सोडवू शकतो 100%. पण मग कसं सोडवावं लागेल तर असं सोडवावं लागेल, तुम्हाला ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. या दोघांचा गुणाकार करून म्हणजे 1212 गुणिले 333 चा गुणाकार करावा लागेल, त्याचं उत्तर काढून ठेवावं लागेल आणि मग हे सगळे पर्याय सोडवावे लागतील. मग या 48 43 152 ला 12 भागून जर ते उत्तर आलं की जे आपण इथं गुणाकारात काढलं होतं तर मग हा पर्याय बरोबर. नाही आलं तर मग ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. मग तो गुणाकार म्हणजे ह्या 48 43 152 गुणिले 12 मोठा गुणाकार येईल आणि तो गुणाकार मग हा गुणाकार समान आला तर मग हा पर्याय बरोबर. हे एवढं मोठं महाभारत आपल्याला करावं लागेल. पण यासाठी शॉर्टकट आहे, यालाच म्हणतात लॉजिक आणि यालाच म्हणतात की बुद्धिमापन. जो विषय आपण म्हणतो म्हणजे किंवा अंकगणित आणि बुद्धिमापन हे जे विषय मेंदूशी रिलेटेड आहेत ते एवढ्यासाठी आहेत की तिथं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येतो. आता पहा मी काय करतोय तर याची किंमत ही येते हो. मग मी हे पुन्हा लिहितोय बघा. तर ह्याचं सोल्युशन लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. असे प्रश्न विचारतात बाळांनो. आणि मग आता बघूया आपण. मी आहे असं लिहितोय 48 गुणिले 999 हे मी मॉडिफाय करत लिहितोय. का माहिती आहे का तर मला याचा गुणाकार पाहिजे हो. याचा मला गुणाकार करायला वेळ नाही आहे माझ्याकडं. मला जास्तीत जास्त 20, आता ह्या प्रश्न थोडासा असा आहे मला विचार करण्यासाठी म्हणून एक 20 सेकंद धरा, जास्तीत जास्त 25 सेकंद धरा, त्याच्यावर मला इथं वेळ द्यायचा नाही कारण तेवढा सोपा प्रश्न आहे तो. मग आता पाहूया मी काय करतो
तर इथं याला 4 भाग लावतो. म्हणजे बघा याला मी फक्त 4 भाग लावतो. आता जर मी 4 भाग लावला तर काय भाग लागतो बघा, मी ह्याला भागिले 4 करतोय आणि याला भागिले 3 करतोय. म्हणजे दोघाला मिळून जे 12 भागायचं ते मी काय केलं, ह्याला 4 भागलं. मग काय भाग करायला बघा, 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4, 4 दुने 8, 4 भागल्यावर हे येते. गुणिले इथं मी 3 भागतो, म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजे जर का मी ह्याला बघा, मी ह्या गुणाकाराला नाही भागलं, मी का आता हे 4 आणि हे 3 म्हणजे 4 दुने 12. जर मी 12 भागलं तर जे उत्तर येणार आहे ते उत्तर तेच असणार की मी ह्या संख्येला भागले ना. म्हणजे ह्याचं उत्तर हेच असणार की 48, 43, 152. म्हणजे झालं माझं उत्तर तयार. म्हणजे मी काय केल्यावर होते, तर मी जर याला 12 भागलं तर जे उत्तर येते तेच उत्तर ह्याच्या दोघांचा गुणाकार असणार आहे. तुम्ही चेक करून बघू शकता. आणि म्हणून माझं उत्तर असेल पर्याय नंबर 1. फक्त मला 12 भागायचं आहे त्या संख्येला. चला माझं उत्तर असेल पर्याय नंबर 1. अशा पद्धतीनं ही अशी गणितं ही स्मार्ट वर्क करून सोडवायची असतात, लक्षात घ्या. आणि स्मार्ट वर्क करण्यासाठी आपल्याला थोडं सराव करावा लागतो, अनेक प्रकारची उदाहरणं सोडवावी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक नॉलेज जे आहे ना ते नॉलेज समजून घ्या. म्हणजे बेसिक फाउंडेशन हे तुम्हाला मजबूत करून घ्यावं लागतं. म्हणजे मी पुन्हा एकदा तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा बेसिक शिकून घ्या. मी म्हणत नाही की तुम्ही याच वेबसाईटवरच्या तुम्ही त्या बेसिकचे व्हिडिओ, तर तुम्ही 3 व्हिडिओ आम्ही गणित आणि त्याचे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी याच्यावरती 3 पार्टचं विश्लेषण व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणजे सगळं बेसिक घेतलेलं आहे. हां, तुम्ही अगदी 3री 4थीची पुस्तकापासून जरी सुरुवात केली तर तुम्हाला ते बेसिक सापडेल. पण बेसिक हे शिकून घ्यायचंच तरच आपल्याला गणितातली हुकमी मार्क्स मिळवता येतील, लक्षात घ्या. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 9. आता प्रश्न मी वाचतो. तर प्रश्न असा आहे, अ व ब एकच वस्तू एकाच किमतीला विकत घेतात. म्हणजे अ आणि ब दोघं आहेत. मी आता नोटिंग करतो प्रश्नाचं, वाचतोही मी 2-3 वेळा, तुमच्या लक्षात येईल. तर आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ती फळ्यावरती प्रेझेंट करतो, म्हणजे प्रश्न कळेल. आणि मग प्रश्न समजला की मग त्याचं सोल्युशन कळेल. तर पहा, अ आणि ब दोघं कोणतरी आहेत, मित्र असतील. तर यांनी एकाच किमतीला एकच वस्तू, म्हणजे दोघांनी तीच वस्तू, म्हणजे समजा काहीतरी त्यांनी एखादा टी व्ही घेतला असेल तर दोघांनी टी व्ही घेतला आहे आणि त्याची किंमत तीच आहे असं प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हा अ आणि हा ब हे दोघं काय करतात, तर एकच वस्तू एकाच किमतीला खरेदी करतात. अने काय केलं तर ती वस्तू अने, बरं का, इथं मी अच्या खाली लिहितो, तर अने ती 14,100 रुपयाला विकली. म्हणजे अची विक्री इथं लिहितो मी, विक्री अने विकली 14,100 रुपयाला. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्याला 6% नुकसान झालं. एवढ्या किमतीला त्याने विकली पण त्याला लॉस झाला, लॉस 6% तोटा, नुकसान झालं म्हणजे तोटा झाला. आलं लक्षात. आणि मग प्रश्न काय विचारला बा, तर बने ती वस्तू किती रुपयाला विकायला हवी की जेणेकरून त्याला 4% फायदा होईल. आता साहजिक आहे, त्याचा मित्र गोत्यात गेला म्हणजे काय, त्यानं जी वस्तू विकली त्यात त्याला 6% तोटा झाला आहे. मग आता बची इच्छा आहे की त्या वस्तूमध्ये मी मात्र नफा मिळवणार. किती मिळवणार, 4% मिळवणार. मग मला ती केवढ्याला विकावी असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. हां, मग आता बघूया कसा करायचा. आता मला प्रश्न व्यवस्थित समजला. म्हणजे जी काय खरेदीची किंमत आहे ती अची आणि बची तीच आहे, कारण दोघांनी एकच वस्तू घेतल्या, समान किमतीला घेतलेली आहे. मग आता मला पहिले खरेदीची किंमत काढावी लागेल. मग एकदम सोपं पाठ. आता खरेदीची किंमत आपण कशी काढतो, काय ते सूत्र काही लक्षात घ्यायची गरज नाही आहे. सरळ जर आपला मेंदूचा आपण वापर केला, हां, आपला कॉमन सेन्स वापरला तर सूत्र आपणच तयार, सूत्र अशीच तयार झालेली आहेत मित्रांनो. हां, त्यासाठी सूत्र पाठच करायला पाहिजे असं काहीच नाही आहे. बघा ना, सिंपल आहे. वस्तू किती रुपयाला घेतली आहे मला माहीत नाही आहे, म्हणजे 100 रुपयाला घेतल्या, पण विकली आहे किती रुपयाला मला माहीत आहे ना. म्हणजे 100 रुपये खरेदी आहे तर खरी तो मी, मग 100 रुपये खरेदी असेल तर विकली केवढ्याला, अहो मला माहीत आहे ना विकली केवढ्याला विकली, तर 14,100 रुपयाला विकली, कारण मला खरेदीची किंमत माहीत नाही पण विक्रीची माहीत आहे. पण आता 6% तोटा झालेला आहे. याचा अर्थ असा की जर का वस्तू 100 रुपयाची असती तर 6% तोटा म्हणजे 6 रुपये नुकसान. म्हणजे 100ची जर खरेदी असती तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागली असती, 6 रुपयाला नव्हे. लक्षात घ्या, 100ला 6 रुपये नुकसान झाले म्हणजे हातात आले
100 वजा 6 म्हणजे फक्त 94 रुपये. म्हणजे तो 94 रुपयाला विकणार. कधी? जर वस्तू 100ची असेल तर. पण वस्तू किती रुपयाची आहे मला माहीत नाही, पण विक्री केवढ्याला मला माहीत आहे. करा तिरकस गुणाकार म्हणजे तुम्हाला मिळेल 1 गुणिले 94 बरोबर तिरकस गुणाकार ह्या इकडं 100 गुणिले 14,100. आता आपल्याला झालं हे 94 फक्त तिकडे घ्यायचं आहे आणि आपल्याला खरेदीची किंमत मिळणार आहे. मग बघा मी सोडवतो. x बरोबर 94 तिकडे गेलं म्हणजे 100 गुणिले 14,100 भागिले 94. आता फक्त भाग लावायचा आपल्याला. 94ला मी भाग लावतो, 2नी भाग लावतो कारण वरती 100 आहे, 14,100 आहे, 2नी भाग जाणारच आहे. 4नी भाग जाणार नाही मित्रांनो, कारण 4ची कसोटी. कारण तुम्ही म्हणाल सर तुम्ही 2नीच का लावला, 4नी जात नाही. कारण शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग गेला तर त्या संख्येला जातो, म्हणून मी 2ने भाग लावतोय. 2 चोक 8 उरले 1, 14 झाले, 2 साठी 14 आणि इथं झाले 50, कारण 100ची 50 केली मी इकडे लावला भाग 2नी. आता 47 ना आपल्याला भागायचं आहे 14,100 गुणिले 50ला. तर डायरेक्ट 47 एके 47 आणि 47 त्रिक केलं तर तुम्हाला 141 मिळेल. बघा मिळते की नाही. 47 गुणिले 3 करून पहा. 47 गुणिले 3 7 त्रिक 21 1 4 2 आणि 3 चौक 12 2 14 आलं का 141. म्हणजे ह्या वरच्या 2 शून्य दिल्या म्हणजे आपलं उत्तर आहे 50 गुणिले 300. पण हे फायनल उत्तर नव्हे, ही किंमत आहे फक्त. म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे 15,000 रुपयाला वस्तू अने घेतली होती. मग जेवढ्याला अने घेतली होती तेवढ्यालाच ब ने घेतली होती ना, नाही का. म्हणजे बची पण खरेदी 15,000 आहे. आता प्रश्न मला विचारला आहे की ब न ती वस्तू 4% नफ्याने विकली, मग ती केवढ्याला विकली. आता पुन्हा तेच लॉजिक लावा. परत लॉजिक लावूया आपण. कशाला सूत्राच्या भानगडीत? त्याला सूत्र आहे शेकडा नफ्याचं सूत्र आहे. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100. शेकडा तोट्याचं सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी गुणिले 100. काय गरज आहे, आपण तयार करूया ना सूत्र. बघा ना, आता 15,000ची खरेदी, विक्री केवढ्याला, तेच तर आम्हाला विचारले ना. विक्री केवढ्याला काढायची तेच तर आम्हाला उत्तर काढायचं आहे. म्हणजे 15,000 रुपये खरेदी, तर लिहितो मी 15,000 खरेदी. विक्री किती माहीत नाही, 1 रुपये. जे माहीत नाही ते उत्तर आहे आपलं 1. मग आता 100 रुपये जर वस्तू असती, आपल्याला माहीत आहे त्याला नफा किती पाहिजे आहे. 100 रुपयाची खरेदी असेल तर त्या बला नफा घ्यायचा आहे 4 रुपये. मग 4 रुपये घ्यायचा आहे, 4% घ्यायचा आहे म्हणजे 100ला 4 रुपये घ्यायचा आहे. म्हणजे तो ती विकणार केवढ्याला, 104 रुपयाला. करा तिरकस गुणाकार, संपलं गणित. म्हणजे तुम्हाला मिळेल 1 गुणिले 100 बरोबर 104 गुणिले 15,000. आणि आता 1ची किंमत काढायला हे तिकडे जाऊ दे. म्हणजे तुम्हाला मिळेल 1 बरोबर 104 गुणिले 15,000 भागिले 100. ह्या 2 शून्य गेल्या. आता फक्त 15ने गुणून घ्या आणि फक्त 1 शून्य त्याच्यावरती चढवायचे आहे. मी गुणाकार करतो. 1 बरोबर 15चा पाडा म्हणतो बघा. ही वरची शून्य पहिलीच दिली. 15 चौक 60 0 40 6 आणि 15 0 0 606 आणि 15 1 15. म्हणजे तुम्हाला ती वस्तू त्या बला किती रुपयाला विकावी लागेल, तर 15,600 रुपयाला विकावी लागेल. मग त्याला 4% नफा होईल. मग आता बघूया पर्याय काय दिले होते. तर मी पर्याय वाचतो. पहिला पर्याय दिला होता 16,500 रुपये. पर्याय नंबर 2 दिला होता 15,600 रुपये, जे की आपलं उत्तर आहे. आणि पर्याय नंबर 3 दिला होता 16,850 रुपये. आणि पर्याय नंबर 4 दिला होता 15,750 रुपये. तर याच्यामध्ये पर्याय 2 हे त्याचं उत्तर येतं. आता हा आजच्या सेशनमधला जो पार्ट चालू आहे, 5वा पार्ट आपला चालू आहे मास्टर क्लासचा, त्यातला हा शेवटचा 10वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि मग त्याचे पुढचे जे काही प्रश्न असतील ते पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहू. तर शेवटचा प्रश्न काय पहा. प्रश्न मी बोर्डवरती लिहितो आहे. -64 गुणिले -13 प्रश्न लिहितो आहे बोर्डवरती. -64 गुणिले -13 याचे घनमूळ काय आहे. प्रश्न असा विचारला, याचे घनमूळ काय आहे. घनमूळ. आता ह्या दोन्ही संख्येचे घनमूळ आपली ओळख आहे. आपल्याला माहिती आहे 64 कुणाचा घन आहे. आपल्याला माहिती आहे की 13 कुणाचा घन आहे, तो 11चा आहे, हा 4चा आहे. तरी पण प्रश्न विचारला. का विचारलाय, कारण का अहो ते संख्या ऋण दिल्यात ना, आणि ते ऋण धन आलं की गोंधळ होतो. म्हणजे मग आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणत्याही ऋण संख्येचे घनमूळ हे ऋणच येते. आणि म्हणून
ह्याचं उत्तर येणार आहे ऋण 4. ह्याचं घनमूळ काढलं तर. आणि ह्याचं घनमूळ येणार आहे, हे तर म्हणजे गुणिले चिन्ह आहे, ह्याचं घनमूळ येणार आहे -11, कारण हे -1331 आहे आणि हे -64 आहे. पण आता जरी यांची घनमुळं वजा आली असली तरी आपल्याला उत्तर विचारले म्हणजे त्या दोघांचा गुणाकार विचारलेला आहे घनमुळांचा. आणि मग आपल्याला माहीत आहे की वजा वजाचा गुणाकार हा अधिक येतो, म्हणजे ऋण गुणिले ऋण बरोबर धन, म्हणजे 11 चौक 44, परंतु ते 44 मात्र धनच असलं पाहिजे. मग ह्याचं उत्तर आहे धन 44. त्यांनी पर्याय दिले होते आपल्याला, पहा पर्याय असे दिले होते. एक पहिला पर्याय दिला होता 88, दुसरा दिला होता 44, तिसरा दिला होता -44 आणि चौथा दिला होता -22. तर याचं उत्तर आहे 44. मुलं फसतात आणि मग चुकून -44 लिहितात, कारण आपल्या डोक्यात असतं की वजाचं म्हणजे वजाचं घनमूळ हे वजा येतं आणि हे डोक्यात असल्यामुळं आपण लगेच 11 चौक 44 पण वजा जर केलं तर ते उत्तर चुकलं, आपला तो मार्क्स गेला. आणि आता हे काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की स्पर्धा परीक्षेतला 1 मार्क्सची आपण काय व्हॅल्युएशन असतं, हे काही नव्यानं म्हणजे मला वाटतं सांगायची आवश्यकता नाही. ज्यांनी मागचे व्हिडिओ सगळे ऐकत आलेले आहेत त्यांना ते क्लिअर होईल की 1 मार्काची व्हॅल्यू काय असते. हे मी पाठीमागच्या सेशनमध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. तर ज्यांनी कुणी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या, म्हणजे तुमचे पुढचे प्रश्न तुम्हाला पटापट समजत जातील. आणि आपण सिलेबसही सुरू केलेला आहे. जवळपास बेसिकचे 3 व्हिडिओ झाल्यानंतर आपण जे अंकगणिताचा जो अभ्यासक्रम सुरू केला होता त्याच्यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तर त्या पहिल्या टॉपिकचं सुद्धा एक व्हिडिओ, म्हणजे तो टॉपिक संपलेला नाही पण त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे संख्या टॉपिकचा. त्यानंतर बुद्धिमापनचाही ओळखचा एक व्हिडिओ टाकला होता आणि तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण त्या विषयाचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, बुद्धिमापन हा का परीक्षेला घेतला असावा, हे सगळ्यावरती आपण चर्चा केलेली आहे सखोलवर. आणि त्यानंतर त्याचा अभ्यासक्रमही सुरू केलेला आहे आपण टॉपिक वाईज. त्याचा जो पहिला टॉपिक होता अक्षरमाला, तर त्याचाही व्हिडिओ म्हणजे आम्ही हे केलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर तुमच्या तिन्ही साईटवर म्हणजे तुम्हाला या आमच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे MTS हे जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर तुम्ही त्याचा व्यवस्थित लाभ घ्यायचा. त्याचबरोबर आमच्या काही टेस्ट सिरीज सुरू आहेत, म्हणजे बऱ्याच मुलांना माहिती आहेत पण काही मुलं अजून अननोन असतील तर आपल्या ह्या MTS मार्फत काही टेस्ट सिरीजचं नियोजन सुरू आहे. म्हणजे जवळपास 100+ ह्या टेस्टचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे त्यातील ज्या काही 60 टेस्ट आहेत ह्या तुम्हाला पूर्ण 100 मार्काच्या संपूर्ण सिलेबसवरती टेस्ट आहेत आणि 40 टेस्ट ह्या तुम्हाला ह्या विषयावार आहेत, म्हणजे त्या विषयाच्या पर्टिक्युलर अशा आहेत. आणि ॲडिशनल म्हणजे जी मुलं ती स्कीम घेतलेली आहे त्या टेस्ट सिरीजला अटॅच झालेली आहेत तर त्यांच्यासाठी जवळपास 12 जे काही हे आहेत टेस्ट आहेत चालू घडामोडीच्या, ह्या त्यांना मोफत अशा पद्धतीने एक आपला योजना सुरू आहे. बरीच मुलं त्याला अप्रोच झालेली आहेत, त्याचा लाभ घेत आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टचं विश्लेषण दिलं जातं, टेस्ट दिली जाते, त्यानंतर तुम्हाला उत्तरतालिका पाठवली जाते आणि त्यानंतर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याचं काही सामान्य ज्ञान आणि मराठी ह्याचं व्हिडिओ विश्लेषण आणि अंकगणित आणि बुद्धिमापन याचं तुम्हाला PDF रूपात विश्लेषण हे सगळं आम्ही व्यवस्थित चालू आहे. बरीच मुलं त्याचा फायदा घेत आहेत. म्हणजे अजून कोणी राहिली असतील म्हणजे 100 प्रश्न जर आपण 100 प्रश्नपत्रिका म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन घेतलं तर एका प्रश्नपत्रिकेमध्ये साधारण 100 प्रश्न आहेत, तर 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 प्रश्न तुमच्या हाताखालून जाणार आहेत. आणि त्याच्या सोबतीला मग आणि सरावाचे काही प्रश्न, तेही एक आमचा वेगळा पॅटर्न आहे की त्याच्यामध्ये मुलांची मागणी होती की सर आम्हाला सरावासाठी आम्हाला तुम्ही काय केलं सिस्टीम, आम्ही काय करायचं. तर आम्ही पुस्तकांचीही नावं सजेस्ट केलेली आहेत. त्यातूनही मुलांनी मागणी केली की सर तुमच्याकडून आम्हाला सरावाला काही नाही का. आणि मग या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या सेशनमध्ये देतो आहे. तर आमचीही तयारी चालू आहे की तुम्हाला जास्तीत जास्त सरावासाठी उदाहरणं आम्ही कदाचित ती PDFच्या माध्यमातून असतील किंवा आणि काही वेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोच करू. परंतु त्याच्यावरती आमची जी टीम आहे ती अहोरात्र त्याच्यावरती कार्य करते आहे आणि हमखास तुम्हाला आम्ही जितकं जास्तीत जास्त मटेरियल देता येईल तितकं तुम्हाला देण्याचा आम्ही अगदी म्हणजे वेळाच उचलला आहे म्हणा. आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत. तर तुम्ही मात्र त्याचा लाभ घ्या. हे सगळं तुम्हाला आत्ता सध्या मोफत चालू आहे. कदाचित काही ठिकाणी म्हणजे तुम्हाला काही किरकोळ रक्कम तुम्हाला भरून म्हणजे काही गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतील कारण हे सगळं चालण्यासाठी. पण तुम्ही मात्र ह्याचा लाभ अवश्य घ्या. आणि आता आपण त्या ठिकाणी